बघा सोल्युशन. मग आपल्याला दिलेलं आहे ए स्क्वेअर इक्वल्स टू आय फाइंड आउट करे सांगितलं. मग बघा एल एच एस काय आहे, ए स्क्वेअर काय, ए स्क्वेअर इक्वल्स टू ए इंटू ए करायचं. मग ए मॅट्रिक्स काय आहे, ए मॅट्रिक्स आहे बघा 0 1 -1 4 -3 4 नंतर 3 -3 आणि 4. ठीक आहे. मग बघा आता सेम परत ए मॅट्रिक्स लिहा. ए मॅट्रिक्स लिहायचं परत, ए इंटू ए करायचं ना आपल्याला. ठीक आहे, ए इंटू ए. मग बघा मॅट्रिक्स ए मल्टिप्लाय करायचं. मग मल्टिप्लिकेशन करताना काय होईल, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग फर्स्ट रो कोणती आहे, मग बघा फर्स्ट रो ही आहे आणि फर्स्ट कॉलम ही आहे. ठीक आहे. मग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय करा. मग बघा इथं काय होईल, 0 इंटू 0 प्लस 1 इंटू 1 सॉरी 1 इंटू 4 नंतर ना प्लस -1 इंटू 3. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता फर्स्ट रो सेकंड कॉलम कोणता आहे, हाय. ठीक आहे. मग बघा आता सेकंड कॉलम आपण इथं घेणार आता 0 इंटू 1 प्लस 1 इंटू -3 प्लस त्याच्यानंतर ना -1 इंटू -3. ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट आता फर्स्ट रो थर्ड कॉलम. मग फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट काय आहे, तर बघा फर्स्ट एलिमेंट जो आहे तो आहे 0 इंटू -1 प्लस काय 1 इंटू 4 प्लस -1 इंटू -1 इंटू 4. ठीक आहे. एक मिनटं. आता हे जे आहे हे आपण थोडंसं इकडे घेऊ. ठीक आहे. एक मिनटं हे सगळं साईडला घेतो. ठीक आहे. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट, आता सेकंड रो फर्स्ट कॉलम. मग सेकंड रो कोणती, हे, आणि फर्स्ट कॉलम कोणता आहे, हाय. मग आता काय करायचं, यांना मल्टिप्लाय करायचं. मग बघा फर्स्ट एलिमेंट इथं 4 कोणता आहे, फर्स्ट एलिमेंट 4 आहे. मग 4 इंटू काय होईल, 4 इंटू 0 प्लस -3 इंटू 4 त्याच्यानंतर ना 4 इंटू 3 प्लस 4 इंटू 3. त्याच्यानंतर ना सेकंड रो सेकंड कॉलम. सेकंड कॉलम काय आहे, तर सेकंड कॉलम बघा 4 इंटू 1. सेकंड कॉलम काय आहे, 4 इंटू 1. ठीक आहे. तर लिहू 4 इंटू 1. त्याच्यानंतर ना -3 इंटू -3 प्लस -3 इंटू -3. त्यानंतर ना प्लस 4 इंटू -3 ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा आता सेकंड रो थर्ड कॉलम. मग बघा आता सेकंड रो मध्ये फर्स्ट एलिमेंट आहे 4 इंटू -1. एक मिनिट, आता इथे दोन्ही पण व्हाईटच कलर येऊ राहिले, आपण कलर चेंज करू. ठीक आहे. ठीक आहे, ग्रीन कलर घेऊ.
आता बघा फर्स्ट एलिमेंट आहे 4, 4 इंटू -1 प्लस इथं -3 इंटू 4 प्लस इथं 4 इंटू 4, 4 इंटू 4, ठीक आहे. मग बघा हा सेकंड रो पण कंप्लीट झाला. आता काय आहे की थर्ड रोसाठी थर्ड रो घ्यायचं आणि फर्स्ट कॉलम फॉर फर्स्ट एलिमेंट. मग बघा फर्स्ट एलिमेंट काढायसाठी आता इथं परत काय करावं लागेल, 3 इंटू 0 प्लस -3 इंटू 4 प्लस 4 इंटू 3. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता थर्ड रो सेकंड कॉलम. मग इथं काय आहे की 3 इंटू 1 प्लस -3 इंटू -3. त्यानंतर प्लस 4 इंटू -3, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता थर्ड रो थर्ड कॉलम. थर्ड रो थर्ड कॉलम जर केलं तर काय येईल, मग बघा इथं 3 इंटू काय -1 प्लस नंतर -3 इंटू 4 प्लस 4 इंटू 4, ठीक आहे. मग बघा आता आपण काय केलं, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आता काय मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन करायची. मल्टिप्लिकेशन करा. मग 0 इंटू 0 0 प्लस 4 1 4. त्याच्यानंतर प्लस आता 3 1 3 पण -3 येणार, काय येणार -3. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं 1 इंटू 0 0 प्लस -3 इंटू 1 -3 प्लस -3 इंटू -1 काय येणार ते +3 येणार. मायनस मायनस काय होतं प्लस होतं, ठीक आहे मल्टिप्लिकेशनमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट काय येईल, 1 इंटू -1 हे काय येईल 0, काय येणार आहे 0 प्लस 4 इंटू 1 4 प्लस -1 इंटू 4 इथं काय येईल -4. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं पण व्हाईटच कलर आहे. 4 इंटू 0 0 प्लस -3 इंटू 4 -12 प्लस 4 इंटू 3 12, 4 1 4. बघा आता इथं नेक्स्ट 4 1 4 प्लस -3 इंटू -3 -3 इंटू -3 काय होतं, -3 इंटू -3 +9 होणार, काय होणार +9. एक मिनटं बघा इथं बरोबर आहे का, 4 1 4 3 3 9 3 4 12. इथं काहीतरी गडबड झाली, ठीक आहे. हा काय आहे सेकंड रो आणि सेकंड कॉलम 4 इंटू 1 -3 इंटू -3 आणि 4 इंटू -3 म्हणजे 4 3 12 4 3 12. एक मिनिट थांबा. -3 -4, ठीक आहे. बरोबर ते. मग बघा इथं मग 4 3 12 प्लस -12 त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ठीक आहे. मग बघा 4 1 4 पण -4 येईल प्लस 3 4 12 -12 प्लस 4 4 16, ठीक आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट बघा 3 0 0 प्लस इथं काय होणार 3 4 12 -12 कारण 3 ला मायनस साईन प्लस इथं 12, ठीक आहे. 3 1 3 मग 3 प्लस इथं काय येणार -9 प्लस
इथं काय येणार -12 सॉरी मायनस नाही येणार इथं -3 इंटू -3 काय होणार +3 होणार. ठीक आहे, हे साईन निघून जाणार, इथं फक्त 9 येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट लास्टवाला काय आहे मग 3 1 3 -3 प्लस 3 चौक 12 -12 प्लस 4 चौक 16 आणि हा मॅट्रिक्स कंप्लीट होणार. ठीक आहे, मग आपल्याला बघा फायनल मॅट्रिक्स काय भेटेल. मग बघा इथं काय येईल +3 4 3 गेले, खाली राहिले 1. त्याच्यानंतर इथं -3 + 3 0 +4 -4 0. त्याच्यानंतर -12 + 12 0. 9 4 13 13 - 12 किती येणार इथं 1. त्याच्यानंतर -4 -12 म्हणजे -4 आणि -12 -16 16 + 16 0. त्याच्यानंतर -12 + 12 काय येणार 0. त्याच्यानंतर 9 3 12 मग +12 -12 0. त्याच्यानंतर -3 -12 -15 -15 -16 म्हणजे -15 + 16 किती येणार इथं 1 येणार. मग बघा हा काय आला आयडेंटिटी मॅट्रिक्स आला, हा काय आला आयडेंटिटी मॅट्रिक्स, आणि हा काय होता A². हा A × A A² होता. मग लिहायचं खाली हेन्स A² = A × A = आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि हेच आपलं काय करायचं होतं प्रूफ करायचं होतं. ठीक आहे, मग इथं काय केलं आपण A × A केलं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, मग बघा आता हा सोपा प्रॉब्लेम आहे, आपण सॉल्व्ह केला वाटतं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट हा घरून सॉल्व्ह करून आणायचा. ठीक आहे, घरून म्हणजे होमवर्क. इथं काय करायचं पहिले A² करायचं, A × A करायचं. त्याच्यानंतर 3A फाइंड आउट करायचा प्लस 2i. मग i काय घ्यायचे इथं i = 1 0 0 1 आणि इथं सांगितलंय 2i करायचं. मग i ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर